हॅलो फ्रेंड्स, आजचा व्लॉग आहे फुल प्रोडक्टिव्ह स्टोर रूम क्लिनिंग, DIY स्टोरेज आयडियाज आणि होममेड हेअर ऑइल. एकदम परफेक्ट आणि मोटिवेशनल. घर आवरायचं आहे पण थकायचं नाही, म्हणून आज स्मार्ट क्लिनिंग आणि इझी स्टोरेज सोल्युशनच्या हॅक्स मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. बजी बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इझी स्टोरेज क्लिनिंग हॅक्स, सेल्फ केअर, हेअर ऑइल एकाच व्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. माझे अजूनही व्लॉग आहेत, ते तुम्ही बघू शकतात. रविवार म्हटलं की खास दिवस. आठवडाभराच्या धावपळीत रोज थोडी थोडी सफाई तर होतेच, पण संडे आला की मन म्हणतं चला आज डीप क्लिनिंग करूया. पण एकाच दिवशी सगळं घर साफ करायचं ठरवलं की थकवा येतो, चिडचिड होते आणि घरचे पण म्हणतात आज इतकं काम का काढलंस. म्हणून मी आज ठरवलंय फक्त स्टोर रूम साफ करायचा, आवरायचा. स्टोर रूम म्हटलं की थोडं थोडं सामान जे आहे ते आपण एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं असतं. मग थोडं सामान बाजूला करून आधी धूळ वगैरे पुसून घ्यायची. काही जागा इतक्या भरलेल्या असतात की त्याला खाली कराव्याच लागतात. आणि नॉन मॉड्युलर किचनमध्ये कमी स्टोरेज असेल किंवा स्टोरेज जरी असलं तरी वस्तू कुठे ठेवायच्या, कशा ठेवायचा हा प्रश्न नेहमीच पडत असतो. म्हणून मी हे लाकडी बॉक्सेस वापरते, ज्यांचा मोस्टली शेल्फ म्हणून मी उपयोग करत असते. आणि ह्या शेल्फमध्ये मी काचेचे भांडे, छोट्या छोट्या ज्या पण वस्तू आहेत, मग तुम्हाला इथे पार्टिशन होतं आणि दोन दोन गोष्टी तुम्हाला मिळतात. म्हणजे आतल्या साईडला पण तुम्ही काही गोष्टी ठेवू शकतात आणि वरच्या साईडला पण तुमचे छोटे छोटे डबे जे आहेत ते तुम्ही ठेवू शकतात. लाकडी बॉक्स माझ्यासाठी खरंच खूप युजफुल आहेत. इथे बघू शकता मी बॉक्सचा उपयोग ताटं ठेवण्यासाठी केलेला आहे, कारण नॉन मॉड्युलरमध्ये हा पण एक मोठा प्रश्न असतो. आणि मुलं असली की घरामध्ये तुमचे खेळणी, बुक्स, पसारा हा असणारच. म्हणून हा DIY बॉक्स जो आहे तो मी घरीच बनवलेला आहे आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. नेक्स्ट येतं बुक्स कुठे ठेवायचे. त्यांच्या नॉर्मल डेलीच्या बुक्सपेक्षाही दुसरे आपण बुक्स जे घेतो ते कुठे ठेवायचे हा मोठा प्रश्न पडतोय. बघा, अशा सेल्फ मिळतात प्लॅस्टिकच्या, ज्या खूप जास्त युजफुल आहे. याच्यामध्ये तुम्ही त्यांचे क्रेयॉन्स, बुक्स, अजून लागणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत त्या ठेवू शकतात. डेलीच्या कपड्यांचं स्टोरेज म्हटलं की नेहमी प्रश्न येतो. मी काय करते, अशा बॉक्सेसमध्ये हे कपडे जे आहे डेलीचे प्रत्येकाचे कपडे सॉर्ट करून ठेवता पण येतात आणि घर पटकन आवरलं जातं. हे जे कपडे आहेत ते डेली वेअरचे आहे आणि माझे तुम्ही डबे बघू शकता, ज्यावर मी मार्किंग करून ठेवते किंवा नोट करून ठेवते. याचा पण पूर्ण व्हिडिओ जो आहे तो माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. मी ते फक्त छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करत आहे. प्लास्टिकच्या डबांमध्ये जनरली मी खाण्याचे पदार्थ किंवा मसाल्याचे पॅकेट्स वगैरे ठेवते, जेणेकरून आपल्याला ते पटकन बाहेरून दिसतात. आणि ह्या ज्या वरच्या गोष्टी आहेत त्या आपण स्टोरेजसाठी. असा एक मिसलिनियस बॉक्स जो आहे तो माझ्याकडे नेहमीच असतो, ज्याच्यात आपण एक्स्ट्रा गोष्टी ठेवू शकतो. आता वेळ आहे स्वतःसाठीची. आज मी माझं DIY हेअर ऑइल बनवणार आहे. ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर खूप सारे ऑइल्स जे आहे ते घरी बनवलेले ऑइल्सची रेसिपी जी आहे ती दाखवलेली आहे. आणि आज पण ही मेथी कोरफड कशी भिजवायची, मेथीला स्प्राउटिंग कशी करायची आणि मग कसं वापरायचं याचा पण डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल, तो तुम्ही बघू शकतात. आता हे सगळे तुकडे आपण करून मिक्सरला वाटून घेऊया मस्तपैकी, त्याची पेस्ट करूया. तुम्ही हा डायरेक्ट हेअर मास्क म्हणून जरी वापरला तरी चालेल. तुम्ही हेअर मास्क म्हणून कसा वापरू शकता याचा पण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जाईल, तुम्ही जरूर चेकआउट करा. हे सगळं मी मिक्सरमध्ये ग्राइंड केलं आणि जास्वंदीचे फुलं असतील तुम्ही जास्वंदीचे फुलं टाका. इथे मी जास्वंदाचे पानं टाकलेले आहेत. जास्वंदाचे पानं टाकून याला मस्तपैकी आपण काय करायचं, मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं इक्वली. जसं फुलं जसे आपले जास्वंदाचे हेल्पफुल असतात तितकेच त्याचे पानं सुद्धा आपल्यासाठी हेल्पफुल आहेत, म्हणून ते पण तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट येतो लवंग. लवंग पण ह्या मिश्रणामध्ये मी टाकून दिलेली आहे. लवंगने काय होतं, आपला स्काल्प जो आहे तो रक्ताभिसरण जे आहे ते जास्त प्रमाणात होतं आणि तुमचे केस जे आहे ते वाढतात. नंतर येतं कोकोनट ऑइल. आता जेवढं मिश्रण आहे त्याच्या दुप्पट आपण कोकोनट ऑइल टाकायचं, जेणेकरून मिश्रणाच्या क्वांटिटीमध्ये. आता आपण देवासाठी फुलं वापरतो आणि मग ते फुलं, जास्वंदीचे फुलं मी याच्यामध्ये ॲज अ टाकलेले आहेत. नंतर कढीपत्ता, जो वाळलेला कढीपत्ता आपण फेकून देतो तो पण तुम्ही इथे वापरू शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे, जे अवेलेबल आहे ते वापरा. जे अवेलेबल नसेल ते तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. असं मस्त पैकी हे सगळं मिश्रण जे आहे ते मी मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर परत थोडंसं 1 वाटी तेल टाकून
मग मस्तपैकी याला गरम करून घ्यायचं. हळूहळू हे तेल जे आहे ते छानपैकी उकळू द्यायचं. उकळत आलं की तो कलर जो आहे तेलाचा चेंज होतो बघा, आणि मस्तपैकी तुमचं ऑइल जे आहे ते बनतं. फडक्यामध्ये किंवा गाळणीने तुम्ही गाळून हे तेल वापरू शकता. घरातले सगळे लोक हे तेल वापरू शकता. इतकं पोटंट बनतं, इतकं मॅजिकल बनतं आणि खूपच सुंदर हे हेअर ऑइल आहे. तुम्ही याचा कंटिन्यू उपयोग करणार तर तुमचे जे केस आहेत त्यामध्ये जरूर तुम्हाला चेंज दिसेल. हे बघा. आणि हा उरलेला चौथा जो आहे तो तुम्ही काय करायचा, फडक्यामध्ये टाकून स्काल्पला चोळायचा, जेणेकरून सगळं तेल पण निघून जातं आणि आपल्या केसांना एक मसाज पण मिळतो. तर फ्रेंड्स, आजचा माझा संडे रिसेट असा गेला. थोडी साफसफाई, DIY, सेल्फ केअर. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया